नमस्कार। या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरत आहोत। या ठिकाणी प्रत्येक गावामधील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव कमिटीमध्ये त्यांना महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा व भगवा ध्वज देऊन या ठिकाणी त्यांना एक प्रेरणा देण्याचे काम या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांनी पहिल्यांदा लोकशाही संसद या ठिकाणी उभारली। लोकशाही संसदेच्या माध्यमातून इथल्या माणसाला स्वतःचा अधिकार मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे। महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये 770 स्त्रिया होत्या, 770 सभासद होते आणि 770 सभासदांमध्ये 70 या स्त्रिया होत्या। आणि याच्या माध्यमातून एवढं सांगायचं की स्त्रियांना पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे। आणि या महात्मा बसवेश्वरांच्या येणाऱ्या 30 तारखेला उत्साह जयंती साजरी करावी। ज्या ज्यावेळी आपल्या मोठ्या आपण 22 जानेवारी 2029 ला 29 जानेवारी 2022 ला आपण एक मोठं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या लिंगायत आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती। या आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीच्या माध्यमातून ती मागणी पूर्ण झाली, परंतु आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण झाली असली तरी त्याचे कार्यालय जिल्हा लेवलला आहेत। त्याचे कार्यालय तालुका लेवलला आणण्यासाठी या पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर विद्यापीठाची मागणी देखील पूर्ण झालेली आहे। की महात्मा बसवेश्वर विद्यापीठाची मागणी आपल्याला त्याचे जे कॉलेजेस आहेत ते प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये संघर्ष करायचा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ज्यावेळी आपल्या लिंगायतांच्या हक्कासाठी ज्यावेळी आपल्या आंदोलनाची वेळ येईल त्यावेळी सर्व लिंगायतांनी एकजूट दाखवून आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला लिंगायतांची एकजूट दाखवायची आहे। एवढंच बोलतो आणि भारत देश जय बसवेश्वर। धन्यवाद। जय महाराज की जय।